नमस्कार मित्रांनो, तुमचे ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोन्याचे भाव, सोन्याचे दर किती आणि कधी स्वस्त होणार वर तुम्हाला खरेदी करायची आहे का, त्यासाठी आपल्याला दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी असलेले सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव अंदाजे किती होऊ शकतात आणि किती आहे आणि 12 नोव्हेंबरला किती होणार। तर माहितीनुसार 11 नोव्हेंबर 2025 रोजी असलेले अंदाजित दर खालीलप्रमाणे आहेत। यात 3% GST आणि घडणावळ शुल्क समाविष्ट नाही। त्यात सोनं आहे 1,21,047 रुपये आणि त्याचा 22 कॅरेट सोन्याचा ग्राम होता 1,18,146 रुपये। तर चांदी ही 1,504 रुपये 10 ग्रॅम अशानुसार ही भाव दिलेले आहे। सोन्याची शुद्धता आणि हॉलमार्किंगसाठी आपण 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असतं, अत्यंत मऊ। गुंतवणुकीसाठी त्यासाठी बार आणि नाणी वापरले जातात। तर 22 कॅरेट सोन्यासाठी 91.6% सोने असते। दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाते 22 कॅरेट सोने, कारण ते पुरेसे शुद्ध असूनही मजबूत असते। 18 कॅरेट सोन्यामध्ये 75% सोने असते। त्यात हिऱ्याचे दागिने आणि पांढऱ्या गुलाबी सोन्यासाठी हे वापरले जाते। हॉलमार्किंग भारतातील दागिन्याची शुद्धता आणि प्रमाणित करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो BIS द्वारे हॉलमार्किंग केली जाते। यात BIS लोगो, कॅरेट शुद्धता, उदाहरण 916 म्हणजे 22 कॅरेट, परीक्षण केंद्राचा लोगो आणि सराफा दुकानाचा ओळख चिन्ह असते। सोन्याच्या दरातील चढ उताराची प्रमुख कारणे काय असतील, तर सोन्याचे दर खालील प्रमुख जागतिक आणि देशांतर्गत घटकामुळे सतत बदलतात। त्यात जागतिक घटक म्हणजे अमेरिकन डॉलर्स मूल्य, डॉलर मजबूत झाल्यास सोने स्वस्त होते, डॉलर कमजोर झाल्यास सोने महाग होते। सुरक्षित गुंतवणूक हे कसे असते, आर्थिक मंदी, युद्ध किंवा राजकीय अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात, ज्यामुळे मागणी वाढून दर महाग होतात। व्याजदर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केल्यास लोक बँकेऐवजी सोन्यात गुंतवणूक करतात। आणि देशांतर्गत म्हणजे रुपया डॉलर विनिमय दर म्हणजे रुपया कमजोर झाल्यास सोन्याची आयात महाग होते आणि दर वाढतात। मागणी आणि पुरवठा याबाबत दिवाळी, दसरा किंवा लग्न समारंभ, सण वगैरे असले तर मागणी वाढल्यास दरात खूप वाढ होते आणि सोन्याचा भाव कोसळल्यावर बाजारात गर्दी का होते, याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरेदीची योग्य संधी ही सोन्याला भारतात केवळ दागिना नव्हे तर गुंतवणूक आणि संपत्ती मानली जाते। दर कमी झाल्यावर ही एक चांगली संधी मानली जाते। दीर्घकाळात नफा मिळवण्याची आशा पण लोकांना खात्री असते की सोन्याचे दर दीर्घकाळात वाढणारच आहेत, त्यामुळे कमी दरात खरेदी करणे फायदेशीर ठरते। तरी मित्रांनो, तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपली माहिती घ्या आणि वेळोवेळी आपल्या चॅनलवर सतर्क राहा। आपण कळूया।